छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अनेक घोटाळे उघडकीस आले असून सरकारवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर आज बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पवार यांनी या प्रकारावर ताशेरे ओढत तातडीने सीआयडी चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय। गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टेबल मशीन आणि गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे। संजय पवारांनी हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोप केलाय। 25 कोटीचा खर्च अपेक्षित असताना 52 कोटीचा खर्च दाखवण्यात आल्याचं त्यांनी उघड केलंय। याशिवाय रुग्णालयात विशाल एंटरप्राइजेसकडून घेतलेल्या औषधाचा कोणतीही तपासणी न करता पुरवठा करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली। या गंभीर आरोपावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। खरं तर सीपीआर डब घ्यायला येण्याचं कारण तेच आहे। इथं नोकरी करायची, इथले पगार घ्यायची, इथे अलाउन्स घ्यायचे, सगळं घ्यायचं आणि स्वतः एक खाजगी दवाखाने चालवायचे आणि मग इथं याचं गिराईक हेरायचं आपण आणि ती गिराईक आपण न्यायचं। इथं अनेक कोल्हापूरच्या केसेस झालेल्या आहेत। आता त्या मॅडम सांगतात आम्ही गुन्हे दाखल करतोय, मग पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही, आम्हाला ह्या DHO सहकार्य करत नाही, म्हणून जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत। जिल्हाधिकारी जबाबदारी तेवढीच आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी DSP साहेबांनी COनी एक कॉमन मीटिंग लावली पाहिजे, आम्हाला पण बोललं पाहिजे, ह्या सर्व अधिकारी बोललं पाहिजे की असं नाही पाहिजे की तुझी हद्द ही माझी हद्द। जिथं गुन्हा घडेल तिथं प्रत्येकाने जाऊन तो अधिकार दिला पाहिजे की ती जबाबदारी त्यांची आहे आणि त्या लोकांचा दवाखाना सील करा आणि जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी काय कलम वापरतील ते केलं पाहिजे। नंतर भविष्यामध्ये असे सर्रास खून होतील लहान बाळांचे आणि मग आपल्याला भय शोधायला लागेल। तर एकतर CPRमधलं अतिक्रमण निघाले पाहिजे ही अनेक दिवसाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर वर्तमानपत्रांच्या समोर सांगितलं की आम्ही CPRमधलं अतिक्रमण काढतो। न्यायव्यवस्थेपेक्षा मोठं कोणच नाही आहे, न्यायव्यवस्थाही मोठी आहे आणि न्यायव्यवस्थेनं पार्किंग अतिक्रमण काढा म्हणून सांगितल्यानंतर कुणाच्या तर दबावापोटी भीतीपोटी अतिक्रमण काढत नसतील तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे। आजही जिल्हा प्रशासनाला आम्ही सांगितलं आहे काही अडीअडचणी आहेत त्या तुमच्यातच चुका होत असतात, पण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे जिथं जिथं प्रशासनाला मदत पडत तिथं शिवसैनिकांनी त्यांना मदत केली पाहिजे। म्हणून अजूनही सांगतो ज्या पद्धतीनं अतिक्रमणसाठी जर शिवसेना अतिक्रमण काढण्याच्या बाजूनं राहील, सिव्हिल सर्जनला मदत करेल, डीनला मदत करेल, तसेच भ्रूण हत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय कुठल्या प्रकारचा जर सिव्हिल सर्जन या महिला आहेत त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल, कोण राजकीय दबाव टाकत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी राहील आणि यापुढं स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा हा एक कलमी आणि महत्त्वाचा कार्यक्रम शिवसेना घेईल। प्रत्येक भाषणातून असेल किंवा पेपरबाजी असेल ह्यातून महिलांना अतिशय उच्च स्थान असं नमूद केलं जातं, पण खऱ्या अर्थानं आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने CPRमध्ये आलेलो आहोत। अधिष्ठात्यांना आम्ही इथं भेटलेलो, अधिकाऱ्यांना, महिला अधिकाऱ्यांना आम्ही इथं भेटलेलो आहोत। पैशासाठी काही किरकोळ रुपयांसाठी स्त्री भ्रूण हत्या केली जाते, मुलीला चिरडलं जातं, असे अनेक गुन्हे आज बाहेर आलेले आहेत, पण त्याच्यावरती कडक शासन केलं जात नाही। तात्पुरतं केलं जातं, त्यावेळी त्याला सुनावलं जातं आणि नंतर माघारी आम्ही सगळे पाठी फिरलो, आपण सगळे पाठी फिरलो की त्यांचे दवाखाने चालू राहतात, त्यांना बेलवरती सोडलं जातं। असे अनेक गुन्हेगार आज मोकाट फिरत आहेत आणि ह्याच्यावरती वचक बसणं खऱ्या अर्थानं गरज आहे। अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही इथे CPRला अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।